नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, अर्थव्यवस्थेतील बदल, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या बातम्या आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या निर्णयाचा सखोल आढावा घेणारे तुमचे विश्वासू बिझनेस बुलेटिन बीज डंका मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेलवरील मोठा दिलासा देणारा निर्णय, पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक ठरलेली एल-पी-जी पुरवठ्याची बातमी, सोनं आणि चांदी यांच्या दरातील मोठी चढ उतार, रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि शेअर बाजारातील मोठी पडझड. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि सर्वसामान्याच्या खिशाशी थेट संबंधित असलेल्या बातमीपासून. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साईज ड्युटी ही मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ ही झाली होती. याचबरोबर पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे पुरवठा साखळीवर देखील परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील इंधन दरावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वेळेवर हस्तक्षेप करत पेट्रोलियम एक्साईज ड्युटी 13 रुपयांवरून थेट 3 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी केली आहे. याचप्रमाणे डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले असून ते 10 रुपयांवरून 0 रुपयांवर आणले आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनावरील सुमारे 10 रुपये प्रति लिटर इतकी मोठी कपात ही झाली आहे. हा निर्णय केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून यामागे एक मोठे व्यापक आर्थिक चित्र आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरावर होतो. यामुळे महागाई वाढते, वाहतूक खर्च वाढतो आणि शेवटी सर्व वस्तू महाग होतात. सरकारने या साखळी परिणामाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी परिसरातील तणाव हा या निर्णयामागील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक हे होते. या ठिकाणी निर्माण झालेली अस्थिरता जागतिक पुरवठ्यावर परिणाम करू शकते. यामुळे भारतासारख्या आयात आधारित देशासाठी ही परिस्थिती गंभीर ठरली असती. तज्ज्ञांच्या मते या कर कपातीचा उद्देश केवळ दर कमी करणे हा नसून तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव कमी करणे हा देखील आहे. सध्या काही तेल कंपन्यांना इंधन विक्रीत तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे ही कपात त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करेल. तथापि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल लगेच स्वस्त होणार का? यावर तज्ज्ञ सांगतात की तत्काळ दर कपात होण्याची शक्यता मर्यादित असली तरी भविष्यात दरवाढीवर नियंत्रण ठेवता येईल. काही ठिकाणी किंचित दर कपात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. एकूणच हा निर्णय दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधन दर स्थिर ठेवणे हे अर्थव्यवस्थेसाठी आणि नागरिकांसाठी दोन्ही दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. दरम्यान इंधन पुरवठ्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी पश्चिम आशियातून समोर आली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा दबाव हा निर्माण झाला असताना भारतासाठी काही सकारात्मक आणि दिलासादायक घडामोडी समोर येत आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणाऱ्या हालचाली वेगाने सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे. जग वसंत हे एल-पी-जी वाहून नेणारे मोठे जहाज सुरक्षितपणे गुजरातमधील कांडला बंदरात दाखल झाले आहे. या जहाजामध्ये सुमारे 42,000 मेट्रिक टन द्रवरूप पेट्रोलियम वायू म्हणजेच एल-पी-जी हा उपलब्ध आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत या जहाजाचे भारतात पोहोचणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हे जहाज पर्शियन गल्फमधून प्रवास करून होर्मुझ समुद्रधुनी ओलांडून भारतात पोहोचले आहे. या प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेता भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेवर विशेष भर हा देण्यात आला होता. या जहाजातील एल-पी-जीचा पुरवठा देशातील विविध भागांमध्ये जलद गतीने पोहोचवण्यासाठी मिड सी ट्रान्सफरची प्रक्रिया ही राबवली जात आहे. यामुळे वितरण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. दरम्यान भारताच्या पश्चिम किनाऱ्यासोबतच दक्षिण किनारपट्टीवर देखील ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड घडली. काल कर्नाटकातील मंगळुरू बंदरात सुमारे 19,000 मेट्रिक टन एल-पी-जी घेऊन ओशन नावाचं जहाज सुरक्षितपणे दाखल झालं. या जहाजाच्या आगमनामुळे दक्षिण भारतातील एल-पी-जी पुरवठा साखळी ही अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या जहाजांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अशा वेळेवर पोहोचणाऱ्या कार्गोमुळे स्थानिक बाजारात स्थिरता राखण्यास मदत होत आहे. याचबरोबर पाईन गॅस नावाची आणखी एक एल-पी-जी वाहून नेणारे जहाज भारताकडे येत असून लवकरच ते देशातील एका प्रमुख बंदरात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
या जहाजामुळे देशातील उपलब्ध LPG साठ्यात आणखी वाढ ही होणार असून पुरवठा साखळी अधिक सक्षम होईल. सध्या पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझ समुद्रधुनी परिसर अत्यंत संवेदनशील बनला असून या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि LPG वाहतूक ही केली जाते. यामुळे या भागातील कोणतीही अडचण जागतिक बाजारपेठेवर तत्काळ परिणाम करणारी ठरते. अशा परिस्थितीत भारताने ऊर्जा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी बहुआयामी धोरण हे स्वीकारले आहे. विविध बंदरावर जहाजांची जलद गती हाताळणी, वितरण प्रक्रियेतील गती आणि सुरक्षिततेवर भर या माध्यमातून देशाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न हा सुरू ठेवला आहे. जगवसंत मंगळुरू बंदरात दाखल झालेले 19,000 टन घेऊन LPG आलेले ओशियन जहाज आणि लवकरच येणारे पाईन गॅस या सर्व घडामोडी एकत्रितपणे पाहिल्यास भारताची ऊर्जा साखळी सध्या मजबूत आणि सक्षम असल्याचे स्पष्ट दिसून येते. एकूणच पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली असली तरी भारताने वेळेवर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे देशातील LPG पुरवठा स्थिर ठेवण्यास यश मिळवले आहे. ऊर्जा बाजारातील या घडामोडींचा परिणाम आता मौल्यवान धातूवर देखील दिसून येत आहे. चला पाहूया सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये काय घडत आहे. मार्च 2026 या महिन्यात सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार हा पाहायला मिळाला. गुंतवणूकदारांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक ठरत आहे. ताज्या माहितीनुसार MCX वर सोन्याचा दर हा सुमारे 1,44,000 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास पोहोचला आहे. चांदीचा दर देखील 2,24,000 प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला आहे. या दोन्ही धातूंमध्ये वाढ ही दिसून आली असली तरी मागील काही दिवसात मोठी घसरणही अनुभवायला मिळाली. 26 मार्च रोजी सोन्यात सुमारे 2.43% घसरण झाली होती, तर चांदीत जवळपास 6% पडझड पाहायला मिळाली होती. ही अस्थिरता जागतिक घटकांमुळे निर्माण झाली होती. तज्ज्ञांच्या मते सध्या सोन्याचा ट्रेंड हा साईडवेज टू पॉझिटिव्ह हा आहे, म्हणजे दर स्थिर राहून हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. डॉलरची हालचाल, व्याजदर आणि जागतिक तणाव हे घटक सोनं आणि चांदी यांच्या दरावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. डॉलर कमजोर झाल्यास सोन्याला आधार मिळतो, तर डॉलर मजबूत झाल्यास सोन्यावर दबाव निर्माण होतो. गुंतवणूकदारांसाठी सध्या सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे सावधगिरी बाळगणे. तज्ज्ञ सांगतात की दर वाढल्यावर काही प्रमाणात नफा बुक करावा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही हिस्सा कायम ठेवावा. दरम्यान आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कोणतीही गुंतवणूक करताना आपण सेबी रजिस्टर्ड गुंतवणूकदारांचा सल्ला आवश्यक घ्यावा. आता वळूयात चलन बाजाराकडे, जिथे भारतीय रुपयाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 27 मार्च 2026 रोजी भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक पातळी गाठली आहे. रुपया 94चा टप्पा ओलांडत 94.15 ते 94.24 दरम्यान व्यवहार करत होता. ही घसरण अचानक झालेली नसून मागील काही दिवसांपासून रुपयावर दबाव हा वाढत आहे. पश्चिम आशियातील तणाव, वाढते तेल दर आणि परकीय गुंतवणुकीतील घट हे यामागील प्रमुख कारण आहे. सध्या गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून डॉलरकडे वळत असल्यामुळे उद्योन्मुख देशांच्या चलनावर हा दबाव वाढला आहे. भारतासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरते, कारण देश मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. तेल महाग झाल्याने आयात खर्च वाढतो आणि डॉलरची मागणी ही देखील वाढते. परिणामी रुपयाची किंमत घसरते. याशिवाय परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढतात. यामुळे रुपयावर ताण हा वाढत जातो. तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती कायम राहिल्यास रुपया 98 पर्यंत घसरू शकतो. मात्र RBI परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक असल्यास व्याजदर वाढवण्याचा पर्याय स्वीकारू शकते. आणि आता शेवटी वळूया शेअर बाजाराकडे, जिथे आज मोठी पडझड पाहायला मिळाली. 27 मार्च 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स हा 1000हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टी ही 23,000च्या खाली आली. ही घसरण काही शेअर्सपुरती मर्यादित नसून संपूर्ण बाजारात विक्रीचा दबाव हा दिसून आला. बँकिंग, ऑटो, IT, मेटल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सर्व क्षेत्रामध्ये घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमागे प्रमुख कारण म्हणजे पश्चिम आशियातील तणाव, वाढलेले तेल दर. कच्चे तेल हे 107 ते 108 डॉलर प्रति बॅरल इतके पोहोचले आहे. यामुळे कंपन्यांचा खर्च हा वाढला असून नफ्यांवर देखील परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते. परिस्थिती स्थिर झाल्यास बाजारात पुन्हा तेजी येऊ शकते. मात्र सध्या गुंतवणूकदारांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. तर हा होता आजचा सविस्तर बिझनेस अपडेट. ऊर्जा बाजारातील तणाव, सरकारचे निर्णय, मौल्यवान धातूची हालचाल, चलन बाजारातील दबाव आणि शेअर बाजारातील घसरण या सर्व घडामोडी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होत आहे. अशा वेळी योग्य माहिती आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि त्यासाठी बीज डंका तुमच्यासोबत आहे. आजचा बिझनेस अपडेट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.